शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात राज्यभरातच आंदोलन करण्यात येते, मुंबईत देखील आंदोलन करण्यात येते आणि आपण बघतोय की ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आता रस्त्यामध्ये बसून पत्ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। त्यांच्याशीच आपण बातचीत करूया। मला सांगा, तुम्ही पत्ते खेळताय, काय तुम्हाला सांगायचं? आता कसं आहे, आता जो पत्ते खेळेल त्याला बढती मंत्रिपदं मिळत आहेत, त्यामुळे आता आम्ही निषेध म्हणून रमी खेळायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून महाराष्ट्राकडे मेसेज जावा की रमी खेळणाऱ्यांना पण मंत्रिपदांमध्ये बढती मिळते। तेच करतोय आम्ही। कृषी मंत्री रमी खेळताना तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर त्यांचं खातं बदलण्यात आलं। हो, पण खातं बदललं, पण त्यांची हकालपट्टी व्हायला हवी होती, ती कुठे झाली? ती हकालपट्टी व्हायला पाहिजे होती। मग जर रमी खेळून जर मंत्रिपद कायम राहत असतील आणि बढती मिळत असेल तर मग हा राष्ट्रीय गेम घोषित करावा। प्रामुख्याने आजच्या आंदोलनामधून आपल्याला सांगायचं आहे की जे काही वादग्रस्त मंत्री त्या सगळ्यांची हकालपट्टी केली पाहिजे। हो, नक्कीच हकालपट्टी केली पाहिजे, सगळ्या मंत्र्यांची हकालपट्टी केली। पैशाच्या बॅगा सापडतायत, रमी खेळतायत विधान भवनात मंत्री, तरी पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। फडणवीस क्लीन चिट देत आहेत, मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे, म्हणून हे सगळं चाललंय। आपण बघतो की कार्यकर्ते रस्त्यातून नियम आणून बसलेले आहेत आणि पैसे उधळले जातात आणि एक प्रकारे प्रतिकात्मक निषेध जो आहे तो केला जातो। वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी जी आहे ती कुठल्याही परिस्थितीत करावी अशा पद्धतीची मागणी देखील कार्यकर्त्यांकडून केली जाते। देवेंद्र कोलटकर, मराठी मुंबई।